ॲडव्होकेट दयानंद प्रजापती उमेदवारी भरलेला अर्ज 12 क मध्ये. 12 क मध्ये आम्ही अर्ज भरला होता अपक्षमध्ये. अपक्षमध्ये नंतर आमचं काय झालं की विशाल विसिंग पावसाचे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी आम्हाला पुरस्कृत करून आम्हाला पाठिंबा दिला की तुमचा पॅनल रेडी करा. आमचा पूर्ण पॅनल रेडी झाला. झाल्यानंतर आमचा ब्रँडिंग हे लेटर दिलं होतं सर्व आमचा ब्रँडिंग वगैरे आम्ही सर्व केले. केल्यानंतर 6 तारखेला ना आम्हाला नोटीस न देता, आम्हाला ना सांगता त्यांनी घड्याळाला पाठिंबा दिला. त्या बाबतीत आपण मीडिया पर्सन बोलवले आणि ह्या गोष्टी म्हणजे हे किती अन्याय आमच्यावर झालेले आहेत. पॅनलमध्ये म्हणजे आमच्या पॅनल फोडण्याचा प्रयत्न केले गेलेले आहेत. त्यासाठी आपण माझ्या वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते त्यांचं आमचं बोलणं झालेलं आहे. त्यानंतर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. माझा परिचय देतो. जितेंद्र तात्यासाहेब शिर्के, माझी मिसेस अश्विनी जितेंद्र शिर्के, पॅनल क्रमांक 12 ब मध्ये ओबीसी रिझर्वेशनमधून निवडणूक लढवत आहे आणि आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला होता. पण विशाल विष्णू पावशे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, त्यांनी आम्हाला एबी फॉर्म देण्यासाठी बोलवलं होतं. एबी फॉर्म त्यांनी आम्हाला दिला, परंतु वेळेअभावी तो फॉर्म पोहोचला नाही. पण त्यांनी काय केलं, आम्ही तुम्हाला पुरस्कृत करतोय म्हणून त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे अश्विनी जितेंद्र शिर्के तसेच दयानंद प्रजापती यांना पुरस्कृत केलेलं आहे. आणि पुरस्कृत लेटर आम्हाला 31 डिसेंबरला आमच्या हातात लेटर दिलं आहे सही शिक्क्यासोबत. आणि त्यात उल्लेख केलेला आहे की आमचं एबी फॉर्म वेळेअभावी पोहोचला नाही. परंतु त्यानंतर 4 दिवसात काही दिवसात आम्हाला लगेच असं सूचना मिळाली की वंचित बहुजन आघाडीने पॅनल क्रमांक 12 क मध्ये असं विशाल पावशे यांचं वक्तव्य आहे, 12 क मध्ये त्यांनी पाठिंबा दिला आहे घड्याळासाठी. तर आम्ही त्यांना विचारलं असता, त्यांचं म्हणणं असं होतं की मी फक्त क ला पाठिंबा दिला आहे, ब तुला ओबीसी दिला आहे, प्रियंका आखाडे म्हणून एससी मध्ये आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. मग आम्हाला पॅनलमध्ये एकाला पाठिंबा दिला असता तर विरोधकाला कसा काय दिला त्यांनी? तसंच क मध्ये आमच्या पॅनलमधला एक उमेदवार आहे, त्याची निशाणे अंगठे, आमची निशाणे टीव्ही आहे. आम्हाला सिलेंडर मिळाला नाही कारण ते एक निशाण अपक्षाला मिळत नाही. त्याचा फायदा त्यांनी उचलला आणि माझ्या मते तरी कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असावा. त्याशिवाय तर जिल्हाध्यक्ष असा इकडे तिकडे फिरणार नाही. आणि जिल्हाध्यक्षांनी समाजालाही वेठीस धरले हे लक्षात घ्यायला हवं आपल्याला. आणि वरिष्ठांनी, वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठांनी यावर कार्यवाही करावी, त्याची माहिती मागवावी एवढी माझी विनंती आहे. नमस्कार.